तर मंडळी बघू शकता तुम्ही, खूप जुना घर हा आणि खूप मोठा पण हा. आणि ह्या घरात आता आपण हा करतो आणि मातीचा हा पूर्णपणे, म्हणजे किती वर्ष जुना काका, किती वर्ष जुना घर? 300 वर्ष होऊन गेली. तीन. कंट्रोलचं काम करते. आमच्याकडे जास्त करून ओडरलेस केमिकल वापरला जाता, जा बाहेर कंपनीचा येतात. त्याच्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट असतात. 2-3 जेल वापरले जातात झुरळांसाठी स्पेशली. नमस्कार मंडळी, मी लारा मयेकर. स्वागत आहे तुमचा माझ्या तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलवर. आज एका वेगळ्या व्हिडिओत तुमका मी घेऊन येलोय. माझो मित्र तो धामापूर काळशेजवा अवधूत परब, ते तो पेस्ट कंट्रोलचो बिझनेस करता. ॲक्च्युअल पेस्ट कंट्रोल सध्या का गरजेचा हे तुमका आता बातम्यात बघतात असतालाच आणि सगळीकडे बघतात असतालाच. त्यापेक्षाही पेस्ट कंट्रोल ही तुमका गरजेची आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सांगता म्हणून नाही, तर तुमकाच तुमच्या आरोग्यासाठी गरजेचा. आणि तुमच्याकडे जर तुम्ही हॉटेल व्यावसायिक असाल तर तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी पण तो खूप महत्त्वाचा असा. आणि तुमच्यासुद्धा तब्येतीसाठी खूप महत्त्वाचं. जर कोणा करूचे असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण नक्की बघा. कारण पेस्ट कंट्रोल का करू हवी ह्या तुमका पुढच्या व्हिडिओत कळताला सगळा. तर आज एका वेगळ्या आणि तो बिझनेस करता त्या बिझनेसच्या प्रमोशनसाठी मी येईल. कारण आपल्या कोकणातले पोरगे जे मुंबई किंवा पुण्या साईडला जाऊन नोकरी न करता स्वतःचा काही ना काही उद्योग करतात, आणि तो उद्योगधंदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया आज अवधूत आपल्यापर्यंत काय माहिती देतात ती. तर मंडळी, आमच्यासोबत आता आमचा मित्र अवधूत परब असा. तो पेस्ट कंट्रोल का करूचा लागता आणि काय काय त्याच्यात औषधं वापरली जातात, इक्विपमेंट काय काय वापरला जाता आणि त्याचे फायदो ह्या सगळा तुमका आता सांगित होता. अवधूत, नमस्कार. तर मी पेस्ट कंट्रोलचं काम करते. आमच्याकडे जास्त करून ओडरलेस केमिकल वापरला जाता, जा बाहेर कंपनीचा येतात. त्याच्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट असतात. 2-3 जेल वापरले जातात झुरळांसाठी स्पेशली. त्याच्यामुळे तुमका झुरळा 4 ते 6 महिन्यापर्यंत झुरळा नाहीशी होतात घरामध्ये म्हटले. आणि जर हॉटेलमध्ये म्हटलात तर तुमका हॉटेलमध्ये साधारण 2 महिने 3 महिने जातात, कारण हॉटेलमध्ये जेवण जास्त प्रमाणात होतं. आणि शिवाय आपण जे केमिकल वापरतो त्यांना वास येणार नाही, त्यामुळे कसं घरातले वयस्कर माणसं असतात त्यांना दमे त्रास असतात. कोण कुत्रे असतील, कोणाकडे मांजरं असतील, पक्षी असतील, तर त्यांना पण त्रास होणार नाही त्याच्यामुळे. लहान मुलांना त्रास होत नाही. आणि आपला कसा वाळवी, झुरळ, मुंगी, कोळी, पाल या सगळ्या आणि उंदीर सगळ्यांवरती आपल्याकडे सोल्युशन असा. फक्त आपण पेस्ट कंट्रोल करतो. आपण कायमस्वरूपी घालू शकत नाही, कारण तो आपल्या अधिकार नाही. त्या महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत लिमिट असतात. 4 महिने, 6 महिने किंवा वर्षभर किंवा 5 वर्ष. तर अशा प्रकारे आपण काम करतो. तर आणि दुसरा विषय म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आमची कंपनी असा. आमचा गव्हर्नमेंट लायसन हा, जे आम्ही दरवर्षी रिन्यू करत असतो. त्याचा फायदा कसा होता की हॉटेल व्यवसाय किंवा आणि कोणत्या कमर्शियल लेवलला, आता मी एअरपोर्टला पण काम करते, त्यांना सुद्धा लायसन वगैरे दिलेलाच असता. तर त्या लायसन नंबरवरती तुमका सगळी माहिती मिळतात. इकडे बऱ्याच वेळा आपल्याकडे झुरळं असतात, तर ती झुरळं आपल्या घरातली टोमॅटो असन ते काय भाजी असन ते किंवा म्हणजे कांदो बटाटो ह्या पण झुरळा खातात. एवढी वाईट परिस्थिती असतात. तर ती होऊ नये आणि त्याच्यामुळे आपल्या आजारी पडाक होता हे सगळ्यांना माहिती आहे तुमका. त्याच्यामुळे विचार करा आणि काम करून घ्या. असं नाही की बाबा काम मिळावं आमका असा काही विषय नाही, पण लोकांना चांगली सर्व्हिस द्यायचं आहे आमचं काम असा. नक्कीच. बरोबर आहे. आणि तुमच्या या पेस्ट कंट्रोलचं म्हणजे कंपनीचं नाव ओम पेस्टिसाइड सोल्युशन. काय? ओम पेस्टिसाइड सोल्युशन. ओम पेस्टिसाइड सोल्युशन. पेस्टिसाइड सोल्युशन. ओम पेस्टिसाइड सोल्युशन. बरं, हे पंप कसलो स्टो सारखं दिसतो तो ब्रास पंप असा. ब्रासो. याचं स्पेशल जास्त असतं, कारण उंचावरती आपल्याकडे मातीची घरं असतात. उंच असतं 15-20 फूट. तर खालून पण आम्ही वरती डायरेक्ट पाष्टाकडे स्प्रे करू शकतो, कारण तिकडे वरती कोळी वगैरे असतात किंवा पाली असतात. मग यात तुम्ही औषध बनवता? ह्याच्यामध्ये आम्ही केमिकल होत नाही. ओके, आणि जो प्रेशर जास्त असल्यामुळे आम्ही तो वापरतो ठीक आहे. कमर्शियल लेवलला. म्हणजे यात कसा औषध बनवत असता आपण तुम्ही दाखवताल का आम्हाला? हो हो. ओके ओके, ठीक आहे. तर बघूया आता परब साहेब कशा प्रकारे औषध बनवतात तर बघूया, आणि औषधचं फवारा कसं मारतात तो सुद्धा आम्ही नक्की बघूया. चला, हे औषध असं पूर्ण ढवळून घ्यावं लागतं. पुऱ्या बाटलीत करतालाच? हो, बाटलीत मोजून घेतलेला पाणी त्या. हां, मग नंतर मिक्सिंग करते, ओके. कारण काम भरपूर असं ना इकडे. हां हां, मोठा घरा. म्हणजे पुऱ्या घराचं काम करूचं? हो, पुऱ्या घरात फवारणी वरती खालती. ओके ओके ओके. आणि ह्या जर पूर्ण ह्या करूच असत घराची पूर्ण पेस्ट कंट्रोल करूच असत तर किती साधारण खर्च येतात? साधारणपणे आता ह्या घर मोठा, ह्या 1,500च्या जवळपास स्क्वेअर फूट हा घराचा. हां, साधारणपणे एक 2-2.5 हजार रुपये खर्च येतो. 2,500 रुपये. हो.
नुसतं फवारणी करूचं. हो. ओके. आणि मस्त म्हणजे समजा वेगवेगळा घेतला, समजा मुंगळ्याचे घेतला किंवा असा घेतला तर त्याचे वेगवेगळे चार्जेस पडतले. मुंगी, झुरळ, कोळी, वाळवी, हां. सॉरी मुंगी, झुरळ, कोळी, पाल हां. आणि उंदीर याचा एकच रेट साधारण बसता. हां. फक्त वाळवीसाठी दर जरा वेगळं बसता. ओके. आणि वाळवी आतमध्ये ड्रीप आपलं खाली होऊन लावून करू लाग व्यवस्थित करूचा म्हटला तर. ओके. वर करू काय मोठासा विषय नाही. जसं औषध पुरा एका बुसात तयार झाला. होय, कारण 30 ml केमिकल घातलं याच्यात. 30 ml घातलं. 10 लिटर. हां. म्हणजे असं ढवळूचं लागतं. होय. मग आता ह्या भरतानाच त्याच्यात ते पंपात त्या पंपात घेतात. आणि सगळीकडे स्प्रे करतात. हो. पहिला बाहेरून घेतालास की बाहेरून घेऊया, आतून घेऊया. चला असा याच्यात भरला त्याला. होय. पंपामध्ये व्यवस्थित मिक्सिंग होणार नाही ना, त्यामुळे आता बनवून घ्यावं लागतं. हां. म्हणजे आता प्रॉपर औषध मिक्स झाला. होय होय. कलर पण त्याचा पांढरा झाला बघा. हो. त्यामुळे 30 ml च्या औषधात पुढे एका वाढली तो कलर बदललो. म्हणजे त्या औषध पण तसा स्ट्रॉंग असतात. ऍक्च्युअली लिटरला 2 ml असतात. 10 हां. लिटरला म्हटलं तर 20 ml लागतात, पण मी घातलंय 30 ml. ओके. म्हणजे पेस्टिसाइड बघित राहायचं नाही कस्टमरचं काम करताना. ओके. आपल्या त्रास होता नाही, कस्टमर त्रास होता नाही, आणि पण काम होऊ व्यवस्थित. काकानू काय म्हणतास? तुम्ही माझ्या मते हे सांगतो की परत ही दुसरी वेळ तुमच्याकडे पेस्ट कंट्रोल करूची. कसो अनुभव हा? अनुभव तसो एकदम म्हाका चांगलो हा. हां. कारण काय माहिती आहे काय, आता आपण जर असे अकडे तकडे पैसे उडवतो, तर हे वर्षभरासाठी तरी माझ्या घरात अजून लाल मुंगळी नाही. फक्त हे 7-8 महिने माका कोळी नाही, काय नाही, धुरळं नाही, काय नाही, असे अजिबात त्रास नाही. आता यदा मोठा या घर तुम्ही बघता असत केदा आता हो. वरती कवलं होत समजलं ना. त्याच्यामुळे काय होता, ओपन असल्यामुळे ते झुरळा पण येतात आणि कोळी पण येतात. बरोबर. पण ते माका 7-8 महिने अजिबात एक कोळी नाही आणि घर नाही. ते माका चांगलो अनुभव हा, म्हणून तर यांका बोलवलोय परत. हां, हां. हा अनुभव माका खूप चांगलो हा. नाहीतरी आपण मग वर्षभरात काहीतरी इतके काहीतरी फिरायला जातो, रोज 5-6 हजार रुपये खर्च जातात. करतो, 10-1 हजार रुपये खर्च करतो. जातं. घरासाठी 4-5 हजार रुपये खर्च केले तर ह्या ह्याच्यासाठी माका आता ह्या करून घेऊचा काय म्हणतात पूर्ण पूर्ण वाळवीचा ते पूर्ण. 5-6 वर्ष. पण तर जरा आता शक्य नसल्यामुळे त्यांना आता बदला तुर्तास आहे, आता गणपती जवळ येईल ना, गणपती जवळ येईल, बरोबर. तर या करून घ्यावया बरोबर. असं या जरा अनुभव माका खूप चांगला हा. म्हणजे म्हणून त्यांना बोलवलं. फोन नंबर माझ्याकडे नाही होतो, शोधून काढून त्यांच्याकडून घेतले, म्हणजे दिलेला नाही माका त्यांनी फोन नंबर. हां. पण तो काही काळा झालो काय थांबायला नाही काय, माका वाटतं त्या फोन मध्ये होतो, जुनो फोन माझा खराब झालो. मग शोधून त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन करून त्यांना बोलवलं. अशा प्रकारे ह्या करून प्रेशर देऊ लागतात. हम्म. आणि मग एका गण लावतो तुम्ही. हो. शक्यतो वाळवीचं काम शक्यतो पावसात करू नये, कारण कसा केलेला काम फुकट जात नाही. वाळवीचा पेशंट ओके. म्हणजे पाऊस प्रत्येक कस्टमरचा पैसा महत्वाचा आहे. म्हणजे वाळवी पावसात काम केलं असलं तर नाही, कारण बाहेर होल मारतो, घरात आपल्याकडे होल मारतो, काहीतरी होल असता. ओल असतं, पाणी आपल्याकडे पाणी खूप असतं, खूप पाऊस खूप असतं, त्यामुळे करण्यात काय अडचण असतात. मी पण असं एक तर पावसाच्या आधी करा किंवा पाऊस गेल्याच्या नंतर कर. तर मंडळी बघू शकतास तुम्ही, खूप जुना घर हा आणि खूप मोठा पण हा. आणि ह्या घरात आता आपण हा करतं आणि मातीचा पूर्णपणे, म्हणजे किती वर्ष जुना काका, किती वर्ष जुना घर? 300 वर्ष होऊन गेली. 300 वर्षापूर्वीचा घर, फक्त आता त्याला मेंटेन केलेला. आणि हा मातीचा आतून, फक्त बाहेरून प्लॅस्टर वगैरे केलेला. हे बघा, तर अशा प्रकारे ही फवारणी केली जातं. म्हणजे कोळी पण येऊचे नाही, मुंगे पण येऊचे नाही, पाली पण येऊचे नाही, का जुळा पण येऊचे नाही. छान. बरं, हे आता आपण करतो ना,
हा. तर घरात कलर काम केलेल्या नंतर करूचा की कलर काम करूच्या आधी करूचा? ह्यात तुम्ही कलर काम केल्यानंतर करू शकतो, पण वाळवीचा कांदा असा हा म्हणजे ड्रिलिंग करूचा असा हा. आतमध्ये खाली जमिनीमध्ये, हा तर त्या कलर करूच्या आधीच करायचा. म्हणजे ह्याचं कलर वर केल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. कलर प्रॉब्लेम काय नाही होणार, ड्रिलिंग करता कसं परत होल दिसतं जरा आम्ही होल बुजवतलो. नाही, वाढवीचा मारा नाही पण हा ह्याच्या काय प्रॉब्लेम काय आहे, काय डाग वगैरे पडायची नाही, काय नाही ना. रंगावरती डाग पडणार नाही अजिबात. ओके, जरा पडतं म्हणजे चांगला. कंपनीची गॅरंटी आहे, स्टेन फ्री असं आणि ऑर्डरलेस असं. होय ना. खिडकीत काही असतं ते तिथे. वरून दिवा. असा तुमका सगळ्या भर कोपऱ्या कोपऱ्यात मारलं जातं आणि तुमचे सगळे वाळवी मुंगळे पाली याच्यापासून संरक्षण केलं जातं. काका सांगतात खय खय मारू खया तसे ते मारून घेतात आपल्या हव्या तसा, आणि तुम्ही पण तुमका खय हव्या तसा मारून घ्यावा आणि ते देतले तसा करून. का होय तर. पण आपण उभे राहा काय पण हा हो, आपल्या पाठवून मग कपड तक्रार नाही करायची. आमच्या घरच्या आमची अशी असतात. आता आपण काय करतो झुरांसाठी जेल लावते झुरळांमध्ये किचन मध्ये ह्याच्या काळ्या जेल आहे. दाखव बघूया लोकांका. असं जेल असता का खय लाव खय आता बरोबर ते पद्धतशीर लावतले झुरळा न येण्यासाठी. तर आता आपण इलो राणे काकांच्या किचन मध्ये, तर झुरळाची जर उत्पत्ती होता तर त्या लावला जात बघा असं कोपऱ्यात. असा लावला जातात कोपऱ्या कोपऱ्यात लावतो, कोपऱ्या कोपऱ्यात. पण हाताला लागता नाही साफसफाई करताना हा. पुसताना. ओके, आणि मग ती झुरळा कायमची हा? खाऊन मरतात. खाऊन मारतात ती. ओके, म्हणजे चांगला बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा जरा आमचा स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंग असतं. ओके पॉवरफुल असतं. कारण बाजारात मिळतात 200 रुपयाचा आणि ह्या मिळतात 1000 रुपयाचा. ओके. फरक 1000 रुपयाचा फरक आहे. हा हा बरोबर. 800 रुपयाचा फरक आहे. हो 200 मिळतं ना त्या हिटचा. हा. म्हणजे 800 रुपयाचा फरक नाही. हो काकांच्या राणेगृह भरड रेवतळे मालवण राणे कुटुंबियांची वंशावळ तो एक वेगळंच आणि खूप मस्त वाटला. म्हणजे जवळजवळ काका किती वर्षापूर्वीची आहे या? 300 वर्ष होऊन गेलेली आहेत. 300 वर्षापूर्वीपासूनची त्यांची पूर्ण वंशावळा. हा. ह्यो भाग 2 हा पेशवेकालीन आम्हाला. पेशवेकालीन. हम्म. तसेच वाटतात काका सुद्धा मिशी दाढी एकदम पेशवेकालीन वाटतं. आणि ते गणपती पण आमचा तो आणि- फोटो घ्या, तो गणपती आमका पेशवेने दिलेलो गणपती आहे. सेम ह्या असा. आणि अशी एक त्यांची अजून एक पहिलो भाग हा वेगळो हा ह्यो दुसरो भाग हा. भाग. ही जी मूर्ती दिसता गणपती बाप्पांची ही या राणे कुटुंबियांका पेशव्यांनी दिलेली असा असा आमचे काका म्हणतात. होय ना का? हा. 300 वर्ष. पेशवेने 300 वर्षापूर्वी मी आमच्या पूर्वजांका दिलेली ही हे सगळं जे आमच्या ह्याच्यात होतं काय ते काय म्हणतात ते का ते वसुली करणारे हा, हा. होतात ना ते ओके, ते आमचे जे होते पूर्वज पूर्व आहे. हा, त्यांच्याकडे होतात सगळा पेशव्याने दिलेला. बरोबर म्हणजे ते कर वसुली वगैरे करतात ना ते बरोबर. काय म्हणतात ते इनामदार इनामदार इनामदार. होते. हिची नक्षीकाम दिसताना आता असा पूर्ण त्यांच्या सगळ्या दरवाजांका होते, पण आता खूप जुने झाले त्यामुळे हे दरवाजा त्यांच्यानी आता बदलल्याने ही अशी नक्षीकाम पूर्ण होती. आता त्यांच्यानी हे दरवाजे असे बदलून घेतल्याने आणि दरवाजे छोटे होते एवढेच छोटे होते. हा, ते तुम्ही वाढवून घेतलं. उंच करून घेतले म्हणजे उंच. प्रत्येक वेळी आपटाक होय ना. होय, हो हो बरोबर. तर मंडळी आता आपण बघितलं की पेस्ट कंट्रोल करणं गरजेचा का हा. ॲक्च्युअल तुकाराम मुंडे साहेब खूप चांगला काम करतात, पण प्रत्येकाच्या घराकडे येऊन किंवा प्रत्येकाक तर मुंडे साहेब नाही सांगू शकत ना. ह्या काम स्वतःचा असा की पेस्ट कंट्रोल करणं, कारण कीटकनाशक घेतात, घराची वाट लावतात, आपल्या तब्येतीची पण वाट लावतात. त्यामुळे खूप महत्त्वाचा असा जर तुमका कोणाक पेस्ट कंट्रोल करूचा असा तर मी स्क्रीनवर दिलेला नंबर असा त्या नंबरवर अवधूतला कॉन्टॅक्ट करा आणि अगदी रास्त दरात पेस्ट कंट्रोल करून देता तो. तर नक्की करून घ्यावा पेस्ट कंट्रोल आणि तुमच्या घर सुखरूप ठेवा, तुमच्या मुलाबाळांका पण सुखरूप ठेवा.
खूप खूप धन्यवाद. ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.